नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जेव्हा नाव कानावर आपल्या पडते तेव्हा म्हणजे रक्त एक वेगळीच फिलिंग येते. आपलं रक्त सळसळते अशी गोष्ट आहे. आणि त्यानंतर आजकाल तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कोणतेही असे अनेक थोर नेते असो, त्यांच्यावर आज जातीभेद होत आहे आणि वेगवेगळ्या कमेंट करत आहे. तर मित्रांनो, याच्यावर थोडंफार बोलण्याची खूप गरज आहे. कारण की मित्रांनो, यांनी मेहनत केली आणि त्यांच्या मेहनती म्हणजे आज असे कोणतीही गोष्ट त्यांना कोणी शिवीगाळ करेल तर कोणी काही करेल. तर मित्रांनो, बोलण्याचा मुद्दा एकच की तुम्ही पहिले सुधरा. कारण की तुम्ही सुधरण्याची खूप गरज आहे आणि तुम्ही पृथ्वीवर जन्माला उगेच आले. अरे तुम्ही काय जन्माला आले ती तुमची गलती आहे. मित्रांनो, तुमच्या आईबापात काहीतरी प्रॉब्लेम होती म्हणून तुम्ही जरा सुधरा. जे तुम्ही असे थोर नेत्याला बोलायले ना, तुम्हाला असं झटका पाहिजेत ना. मित्रांनो, मी बोलण्याचा मुद्दा एकच, कारण की आजकाल जे कमेंट करत आहे, कोणती अशी वाईट कमेंट करत आहे, असे अनेक थोर नेत्यांना बोलत आहे. कोणी म्हणते छत्रपती शिवाजी महाराज असा नव्हता, त्यांनी काय इतिहास होता. त्याने म्हणते अरे पहिले इतिहास वाचून बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांनी काय केलं होतं आणि काय नाही. तुम्ही त्यांच्या इतिहासावर अशी टीका करायला ना, तुम्हाला कपडे काढून झडकायला पाहिजे. असं भर चौकामध्ये तुम्हाला मारायला पाहिजेत, नंगानाच तुमचा करायला पाहिजेत. असं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा असे कोणतेही थोर नेत्याबद्दल तुम्ही बोलू नका. काही जराशी सुधरा. सोशल मीडियाचा चांगला उपयोग करा. तुम्ही कशासाठी जन्माला आले हे जरा असं लक्षात ठेवा. काहीतरी नाव कमवून जा. असं काही बी दोन शब्द बोलून तुम्ही स्वतःचं मोठेपण करू नका. असं जातीभेद वाढत आहे मित्रांनो. तसंच तुम्हाला मी एकच सांगण्याचा प्रयत्न करते की जे चांगले आहेत ते तर प्रत्येक चांगलेच आहेत, परंतु जे असे वाईट जे कमेंट करतात ना, त्यांनी जरासे सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि कमीत कमी बोलणं आपल्याला माहित नसेल कोणता इतिहास तर कदाचित शिवीगाळ तरी करू नका. तर मित्रांनो, एवढं बोलून म्हणजे मी एवढंच मला तुमच्यापर्यंत संदेश पोहोचायचा होता की असे जे आजकालचे सोशल मीडिया असं ऍक्टिव्ह काही पण म्हणजे बिनफालतूच बोलत आहे, तर जराशी आपण पण इतिहास वाचावा आणि काहीतरी लिहाय असं शिका. जरासं काही पण बोल नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाचा आपल्याला माज कमी करायचा आहे. आणि त्यानंतर अजून आपल्याला भारतामध्ये पण खूप असे बदल करायचे आहेत, जेणेकरून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. असं मित्रांनो, भारतामध्ये आपल्याला नवीन आता जे सरकार आपलं काहीच करू शकेना, म्हणून त्यामुळे मी हे चॅनल उघडण्याचा आणि आपल्या भारताला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.